ही स्पर्धा म्हणजेच वीर बराडा चषक क्रिकेट स्पर्धा खेल की शुरुआत हो रही है। बिल्कुल गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए पहली गेंद लेकर शॉर्ट गेंद इस बार मारना चाहते हैं। बिल्कुल कॉटन बॉल का सुनहरा मौका, पहली गेंद पर पहली विकेट आ रही है। पहिला चेंडू आखूट टप्प्याचा टाकला होता, बाउन्सी चेंडूला मात्र दुरून मारायचा प्रयत्न म्हणजे लांबून मारायचा प्रयत्न केला गेलाय। आकाश चेंडू हवेत जातोय, अगदी आरामात कॉटन बॉलची कॅच पकडली गेली है। आमिर कमाल है, आमिर आप टीम के तारे हैं, आपके सितारे हैं, क्योंकि बिल्कुल आमिर तांबोली ने टीम को लिए सफलता दिलाई है। बराबर अमर संघाचा तारा नाही तर संघाचा सितारा म्हणावा लागेल। नवीन फलंदाज जातोय मिलन। वीर बराडा चषक क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेला पहिला क्रमांकाचं पारितोषिक सोलापुरामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1.25 लाख रुपये, 1,25,000 रुपये म्हणजे 1.25 लाखाची मोलाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा। माननीय तथा आदरणीय वैभव जाधव सर, त्याचबरोबर अक्षय बचुटे आणि त्यांचा मित्र परिवार, आणि निश्चितच स्पर्धेचे आयोजक म्हणून निश्चितच रितेश कुलकर्णी असतील, चेतू गोरे सर असतील, त्याचबरोबर आपले एस.के. श्रीकांत कलागते, आणि वीर बराडा संघाचे बरेचसे खेळाडू या स्पर्धेच्या संयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। बाहेरगावचे कुठले कुठले टीम आहेत अंदाजे? नावाला आपण स्पर्धेला क्रेज वाढते ना, येणाऱ्या दिवसात हे संघ येणार म्हणून सांगायचं होतं। तो इस बार फिर से और एक गेंद पर और एक विकेट मिल रही है। बिल्कुल गेंदबाज अमर, अमर काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, उंच खेळाडू आखूट टप्प्याचा मारा सारखं करतोय, त्याच्यावर मात्र चुकांची मात्र पराकाष्ठा इथं सातत्याने होतीये। लागोपाठ दुसऱ्यांदा चूक केली गेली, फलंदाज इथं बाद होतो, चुकीला माफी नहीं, इसका मतलब बल्लेबाज का विकेट जा रहा है। 2 गेंदों में 2 विकेट चले जा रहे हैं। चला कॅच कोणी पकडली नाव सांगा। अभी गणेश गेंदबाजी करने बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे। गणेश को बैटिंग करने के लिए मैदान में भेजा जा रहा है। पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू 2 धक्के दिले होते, 2 चेंडू 2 फलंदाज बाद झालेत। अमर तांबोळी अतिशय भेदक मारा करतो गोलंदाजीमध्ये, सातत्याने आखूट टप्प्याचा चेंडूचा वर्षाव केला जातोय आणि त्याला मारण्याच्या प्रयत्नात 2दा चूक झाली फलंदाजाकडून। इतना मात्र फील्डिंग टीम फुल जोश में, क्यों ना हो, जोश होश जुनून सब कुछ देखने मिल रहा है। वजह ही उस तरह की है क्योंकि बॉलर ने पहले 2 गेंदों पर 2 विकेट छटकाए हैं। आता मात्र नवीन फलंदाज आला गणेश। काय गणेश करणार का धावेंचं श्री गणेश बघावं लागेल, कारण आतापर्यंत दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर्स टाकून घ्यायचे हे लक्षात ठेवायचंय। इस बार मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है और अभी भी रुका बस को 3 गेंदों में 0 रन। हैट्रिक चुकली, इथं मात्र हैट्रिक चुकलेली आहे। तो इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद हवा में जा रही है, नीचे आ गए खिलाड़ी। बिल्कुल जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं 2 रन लेने का मौका बनता हुआ, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल रन संख्या इस वक्त केवल 2 रन की ऑफ पर पहुंच रही है। धावा झाल्यात फक्त 2 धावा इथं आपण पाहतोय। तो इस बार मारना चाहते हैं और एक विकेट आ सकती है और आ गए तीसरी विकेट। इस ओव्हर में 4 गेंदों में 3 विकेट लिए अमर तांबोळी ने। या षटकामध्ये अमरची गोलंदाजी बघा, अतिशय ऑफ स्टंपची लाईन पकडून गोलंदाजी करतोय, एकापाठ एक धक्के मात्र बसताना आपण पाहतोय आणि इथे मात्र विकेट जातीये। चला अजित जरा कॅच कोणी पकडलं त्यांचं नाव सांगा।
अभि पुन्हा कॅच पकडतोय इथे. अभि पुन्हा कॅच पकडतोय. तो याच्या अगोदर अभि होता, आता मात्र अभि आहे. तो इस बार देखना फिर से ओव्हर समाप्त हो रहा. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न होतो. पहिल्या षटकानंतर धाबा झाल्यात फक्त 2 धाबा झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात 2 आणि खेळाडू बाद झाले 3 आणि शतक झालं पहिलं. 1 2 3 सील ला गई है क्योंकि पहला ओवर पूरा हो चुका है. रन है 2 और विकेट गिर रहे 3. फिर से बारी गेंदबाजी करने के लिए इस बार ये गेंद पैरों के पास आई, जोर से मारा इस बार प्रतीक ने. वाह प्रतीक, आते ही जबरदस्त स्ट्रोक खेला. इस बार चौका मिलेगा और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 6 की योग पर. प्रतीकने आलेला मात्र चौकारांनी मात्र खातं उघडलं गेलंय. प्रतीकच्या निश्चितच सुरुवात चौकारांशी होती. गोलंदाजीला अजित सावंत गोलंदाजी करतो. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक टाकतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इथं मात्र जोरात फटका मारायचा प्रयत्न, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. एका सिंगल धाबेची धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्या 7 धावा. 3 खेळाडू बाद, धावसंख्या 7. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज. अकोट टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. परत एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एका सिंगल धाबेची धावसंख्या पोहोचली ती तब्बल 8 धाबा. 3 खेळाडू बाद झाले. 3 विकेट के नुकसान पे स्कोर है केवल 8 रन. एक बार पीछे जाकर गेंद को मारा जाता है. गेंददार के बिल्कुल मिडवे के क्षेत्र में गेंददार के जब तक ये गेंद को फील्डर फील करते फिर से सिंगल बनेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता है. टोटल स्कोर 9 रन. अब तक गेंदें फेंकी जा चुकी है. 10 रन बने हैं. 9 रन. वसंग फाइटर्स टीम अभी भी थोड़ा सा बैकफुट पे है. फ्रंट फुट पे आने के लिए यहां से रनों की छड़ी लगानी होगी. रन ज्यादा बनाने होंगे वहां पर, तब जाकर एक मजबूत टारगेट दे सकते हैं. लेकिन बॉलिंग की तारीफ होगी वहां पर. देखिए फिर से मारा जाता है. गेंददार के बिल्कुल अमर तांबोली गेंद का पीछा कर रहे हैं. जब तक कि गेंद को फील करते हैं फिर भी 2 रन लेने का समय मिलता बा और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता बा. 1 और 1, इसका मतलब 11 की योग पर 11 धावा झाल्या. फिर से इस बार गेंदबाजी करेंगे भी गेंद. शॉर्ट गेंद, 30 बार गेंद को मारना चाहते हैं विकेट कीपर बड़ा साहब. वाक के पास गेंद चली जा रही है और अभी भी 2 ओव्हर का खेळ बिल्कुल पूरा होने के बाद 2 षटक संपली आणि तब्बल धावा झाल्यात 11 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 11 धावा. गोलंदाजीला होतो वैभव. वैभवचं हे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक असेल. या डावातील षटक क्रमांक आपण पाहतो 3रं षटक टाकलं जातोय वैभवकडून.
तो वैभव की पहली गेंद इस बार बिंदी गेंद चली जा रही है वहां पर पूना से हमारे दोस्त यानी कि एमपीएल की आयोजक राकेश पुल्ली का भी मैं वेलकम करता हूं, स्वागत करता हूं। इस बार बिल्कुल ये देखिए काफी क्लासिकल स्ट्रोक निकलता, पावर पंच जिसे कह सकते हैं बल्ले के। ओ वारा स्ट्रोक ओए ओए सागर, काय जबरदस्त डिसिजन सागर कडून षटकार घोषित केला जातोय। तो इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच गेंद शॉर्ट पिच गेंद इस बार ऑनसाइड में मारना चाहते हैं गेंद मिडवे के क्षेत्र में गेंददार के खिलाड़ी जब तक गेंद को फील करते एक रन मिलेगा, दूसरी की दौड़ यहां पर हो सकती है और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंच रहा 19 रन 19 धावा झाल्या, 19 धावा आपण इथं स्कोरबोर्डवर पाहतोय। इस बार मारने की कोशिश, रनआउट का मौका हो सकता है, बल्लेबाज इस वक्त रनआउट हो रहे हैं बिल्कुल और एक झटका लग रहा है टीम के लिए, लगता है और एक झटका लग रहा है। अल्लू नए बैट्समैन बैटिंग करने के लिए जाएंगे, अली शेख। इस बार देख रहे हैं इस बार गेंददार के बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में निकल रही है गेंद, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं इस बीच अभी भी रुका स्कोर डबल दूरी, 3 ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय। नवीन गोलंदाज बाळासाहेब वाघ गोलंदाजीला येतील। टोटल 22 धावा झाल्यात, 3 षटकांतर 22 धावा झाल्यात। फिर से इस बार ये गेंद मिडल स्टंप पर आती है, मारने की कोशिश, लेकिन खिलाड़ी के सामने गेंद गिर रही है, एक रन तो बन सकता है, दूसरे की दौड़ लगाई जा रही है और आराम के साथ 2 रन बनेंगे और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 24 की ऑफर। आखिरी 5 गेंदें इस वक्त बची है, आखिरी 5 गेंदें बची है। आखिरी 5 गेंदें यहां पर बची है। शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल कट करना चाहते हैं, गेंद बल्लेबाज को ऑफ स्टंप के बहुत ज्यादा दूर आए, अंपायर बता रहे कि बिल्कुल बैट बॉल है। चलिए बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 25, 25 धावा झाल्या। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालेंगे बालासाहेब वाघ की अगली गेंद, इस बार क्लासिकल वोड़ा स्ट्रोक, ये गेंददार के एक्स्ट्रा के वर बाउंड्री के बाहर निकलती गेंद 6 रन छक्का मिलेगा इस बार। फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, बहुत ही बल्ले के बीचों बीच लेकर एक्सलेंट स्ट्रोक निकलता बा, हवाई फायर निकल रहा है, आगे बढ़ता हुआ स्कोर 31 रन 31 धावा।
इस बार गेंदबाजी करने के लिए इस बार स्टंप के बाहर जाकर आंसर में मारना चाहते गेंद बल्लेबाज के पैरों के करीब से जाकर विकेट कीपर के पास मैच के मौके पर है बिल्कुल समीर शेख ट्रेंचा स्कोर लेग अंपर सागर गड्डम स्कोर लेग अंपरिंग का काम करे बिल्कुल साथी स्कोरर का काम करे स्वप्निल भांडेकर मेरे साथी स्कोरिंग ऑनलाइन स्कोरर स्वप्निल भांडेकर उल्टा गेंद बार बिल्कुल ऑन द स्ट्रोक खेला बार नीचे खिलाड़ी क्या ले सकते हैं कैच लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग 4 नो बॉल का भी इशारा और ये 4 रन आएंगे टोटल 5 रन और ये 5 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त तो कुल मिलाकर पहुंच रही है 35 रन 35 की योग पर 36 माफ करना 36 रन दो बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के जब तक गेंद को खिलाड़ी फील करते 2 रन लेने का समय मिलता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 38 पर जाकर पहुंच रही है इस वक्त प्रतीक कमाल है प्रतीक दे धमाल बैटिंग चल रही है प्रतीक की मैं तारीफ करना चाहूंगा जितनी भी तारीफ है वाह प्रतीक एक्सलेंट प्रतीक वंडरफुल प्रतीक नागमोडे सन्माननीय अमर नागमोडे सरांचा देखील तो शुभ आगमन झालं त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय अमर सरांचं इथे वेलकम असेल दरम्यान सरळ बॅटने फटका खेळलाय चेंडू जातो तो सरळ सिंगल धाव घेण्याची संधी येते एका सिंगल धावण्याची धावसंख्या पडते ती 39 धावा आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थान आमच्या स्पर्धेचे वन मॅन आर्मी म्हणजे माननीय तथा आदरणीय वैभव जाधव सरांचं देखील इथे शुभ आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत अभी भी रुकाबा स्कोर इस वक्त 39 रन 39 धावा झाल्यात फुलटॉस चेंडू होता ज्याला जास्त उंची दिली आहे लांबी मिळणार नाही क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली येईल आणि जबरदस्त कॅच तिथे पकडला जातोय चला कॅच कोणी पकडले नाव सांगा त्यांचं भैया काय रुपेशने अतिशय रुपेश राऊत यांनी मात्र कॅच पकडली आहे टोटल मला वाटतं 40 धावाचं टार्गेट दिलं गेलंय 4 षटकामध्ये विजयासाठी तब्बल 40 धावाचं आव्हान आणि निश्चितच माने कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे मालक आणि वीर मराठा क्रिकेट संघाचा अष्टबलू खिलाडू हुकमी खिलाडू मनोज माने मनोज माने का भी आगमन हो रहा है चला फलंदाजांना लवकरात लवकर मैदानात पाठवायचं फिल्डिंग टीम वलसंग फायटर्स संघ ताबडतोब बॅट्समनला पाठवायचा फिल्डिंगला पाठवा खेळाडू पाठवा फिल्डिंगचे आणि यानंतर पुढच्या मॅचची नाणेफेक आपण करतोय मला वाटतं संघर्ष एलबान शिंगोली आणि मंद्रुप संघाचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन्सना विनंती लवकर या इकडे
वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो सोलापुरातील मानाची सन्मानाची अभिमानाची स्वाभिमानाची सन्मानाची स्पर्धा. कारण या ग्राउंड आपण कधीच पाहिलं नाही, कधीच ऐकलं नाही. सोलापूरमध्ये 1,25,000 पद बक्षीस रेकॉर्ड करणारं बक्षीस आहे. चला टॉस करूया. आदरणीय अमोल नागपुरे साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचं खाली जाऊन. चला त्याचबरोबर वैभव जाधव सर यांना देखील विनंती करतो की आपण दोघांनी जाऊन हा पुढच्या मॅचचा टॉस करावा. टॉस त्या ठिकाणी आपण पाहतो पुढच्या मॅचचा टॉस देखील इथे केला गेला. टॉसचा कॉल मला वाटतं मंदूर क्रिकेट संघ आणि संघर्ष 11 शिंगोली धाराशिव. कोणी जिंकलाय टॉस? तुम्ही. आणि काय घेतलंय सांगतो. बॉलिंग 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 घेतली. 4 ओव्हरची मॅच, पुढची देखील 4 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची. अमर तांबोळी आणि त्याच्याबरोबर फलंदाजीला जातोय. फलंदाजीला मला वाटतं इथं बॅट्समन आपण पाहतोय अमर आणि अजित आहे का? सचिन कोहलीच्या चेंडूवर मात्र बॅट्समनच्या बॅटमधून गोली निकती है. 4 धावे नहीं. कोहली की गेंद पर ये गोली निकल रही है. 4 रन मिलेंगे वहां पर. 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 4 पे. आपले गणेश बंजाली म्हणजे मंडप कॉन्ट्रॅक्टर यांचं देखील आपण स्वागत करतो इथे. अखूट टप्प्याचा चेंडू कट करायचा प्रयत्न. चेंडू जातो विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला जातोय. दरम्यान धावसंख्या झाली फक्त 4 धावा. आणि गोलंदाजी करताना जर गोलंदाजाने फेकी गोलंदाजी केली म्हणजे थ्रू गोलंदाजी केली तर 2 धावांची पेनल्टी त्याच्याविरुद्ध लावली जाईल. याची नोंद घ्यायची आपण. इस बार मारने की कोशिश में गेंद हवा में डाल के नीचे आ गए खिलाड़ी. बिल्कुल पकड़ लिया कैच. पकड़ा है कैच. उसी के साथ विकेट जाने के बाद अमर तांबोली का विकेट जा रहा है. उनकी जगह पे नए बैट्समैन आ रहे हैं. न्यू बैट्समैन वैभव. आता फलंदाजीला वैभवला पाठवलं गेलंय. तो इस बार सीधे गेंद को मारा जा रहा है. गेंददार के बिल्कुल बिरौन क्षेत्र में गेंददार के जब तक कि रन लेने की कोई गुंजाइश नहीं. रुका हुआ स्कोर केवल 4 की योग पर. 4 धावा झाल्या. 1 विकेट गेलेली आहे.
इथं मात्र गोलंदाज संघ देखील म्हणतो आम्ही देखील काही कमी नाही, जरी धावा कमी असल्या तरी देखील आम्ही लढायला आलो, इथं मॅच जिंकायला आलोय आणि त्यासाठी चांगली गोलंदाज देखील आपण पाहतोय. मारायचा प्रयत्न बॅटची येत लागले, विकेट किपरच्या मागे जातो चेंडू पॉइंटला, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल धाव तिथं बनवली जाईल. एका सिंगल धावेनीची पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकानंतर धावा झाल्या फक्त 5 धावा. नए गेंदबाज संजय को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा. संजय तो गोलंदाजीला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दाबातील दुसरं षटक टाकतोय. आता मॅच जिंकायची असेल तर मला वाटतं येणार आहे 18 चेंडू आणि 35 धावा करायच्या. 18 गेंदे जीतने के लिए 35 रन चाहिए. मैच जीतना है तो थोड़ा सा बैटिंग का गियर बदलना पड़ेगा. अब यहां से थोड़े से आक्रामक रूप से खेलना पड़ेगा. लेकिन गेंदबाजी की बात करना चाहेंगे, अब तक गेंदबाजों ने काफी अच्छी गेंदबाजी की है. संजूचा पहिला चेंडू टाकला जाईल. दरम्यान इथं गोलंदाजीला आपण पाहतो संजूचा पहिला चेंडू टाकला जाईल. याच पात्र आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक लांब आहे. एक धाव निश्चितच घेतली जाईल. एका सिंगल धावेची धावसंख्या मात्र पुढे जाते. टोटल धावा झाल्या 6 धावा. वीर मराठा चषक क्रिकेट टूर्नामेंट की बात करना चाहेंगे. टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक का जो इनाम है 1,25,000 यानी कि 1.25 लाख रुपए का प्राइज, क्रिकेट की हिस्ट्री में नोन करने वाली यह प्राइज यहां पर रखी जा रही है. सेकेंड प्राइज है 71,000 रुपीज. थर्ड प्राइज 51,000 रुपए. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा होता. बॅकफुटला जाऊन मात्र पंच मारलाय. पाहूया क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. काय फिल्डिंग करतो तिथे क्षेत्ररक्षक शन्नूचं कौतुक असेल. कारण ज्या ठिकाणी वाटलं होतं की 4 धावा जातील, परंतु क्षेत्ररक्षक म्हणत होता की आपण प्रयत्न करूया. 2 धावा वाचवल्या. धावसंख्या पुढे जाते 8 धावा. सोन्या स्ट्राईकवर म्हणजेच अजित. हा मात्र जोरात मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली पकडतो, झेल होईल बाद. बाळासाहेब वाघ निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकाल की अमर तांबोळी संघाचा आयकॉन खेळाडू म्हटलं जातं. शौर्य 11 भरमगाव, लेकिन अभी भी उनका विकेट जा चुका है. येणाऱ्या काही दिवसामध्ये ही स्पर्धा मात्र 8 दिवसाच्या 8 हाफमध्ये होतील. महाराष्ट्रातील सर्व नामवंत क्रिकेट संघ इथे स्पर्धा खेळणार आहेत. महाराष्ट्रातील विविध बलाढ्य संघांचे सामने आपण इथे पाहणार आहोत. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल डीप स्क्वायर क्षेत्र में गेंददार गए. जब तक कि फील करते फिर से बल्लेबाजों ने विकेटों के बीच में सिंगल रन ले लिया और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन. याच पात्र आडवा फटका मारला गेला. चेंडू जातो सरळ डीप स्कोर लेगच्या दिशेने, परंतु एक धाव तिथे घेतली जाईल. एका सिंगल धावेची संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्या 10 धावा. आणि वॉल्सन क्रिकेट संघाचे खेळाडू मात्र चेअरअप करताना त्यांचे सपोर्टर बरेचसे सपोर्टर तिथे आले. त्या सपोर्टरची प्रेरणा देखील तिथे मिळते. सपोर्टर खेळाडूंना मात्र ऊर्जा देण्याचं काम करत आहेत.
मारायचा प्रयत्न इथं मात्र चेंडू विकेट कीपरकडे जातोय. जबरदस्त गोलंदाजी संजूची, चांगली गोलंदाजी आपण पाहतो. 2 षटकांत धाबा झाल्या 10 धाबा. 2 ओव्हर कंप्लीट. नाउ स्कोर गोज टू 10 रन्स. बारा चेंडू आणि 30 धावा करायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 30 धावा करायचे आहेत. आणि वळसंगचे जे सपोर्टर म्हणतायत की आज आमची टीम पूर्णपणे झिंगाट आहे, झिंगाट. हो, काय जबरदस्त बॉलिंग चालली आहे. दस रन 10 रन हो चुके हैं. अभी भी मैच जीतना है तो 12 में 30 चाहिए. 12 गेंदों में 30 रन बनाने हैं. नए बॉलर सूरज. तो एक बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल विकेट कीपर के पीछे गेंद डाल के जब तक कि फील्डर फील करते हैं सिंगल रन बनेगा. यहां से मैच जीतना तो बैटिंग टीम को गियर बदलने की जरूरत है. ना चलेगा इक्का दुक्का. जीत के लिए चाहिए चौका छक्का लगेगा तब जाकर मैच बनेगा. लेकिन बॉलिंग टीम ने अब तक काफी कसी भी गेंदबाजी की है. गोलंदाज संघाचं कौतुक असं अतिशय जबरदस्त गोलंदाजी. ओहो, सुरेख चेंडू टाकला गेलाय. इथं जातो विकेट कीपर कडे. निर्धाव डॉट चेंडू टाकला जातोय. फिर से इस बार सूरज गेंदबाजी करेंगे. भी देखिए बड़ा लक्ष्म पर आती गेंद आंसर पे गेंद को मारा जाता है. गेंद डाल के डीप स्कोर क्षेत्र में जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते फिर से बल्लेबाजों ने विकेटों के बीच में सिंगल रन दौड़ा है. और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 12 पे जाकर पहुंच रहा है. धवसंख्या पहुंच ली थी 12 धावा. ये गेंद पौर के पास इस बार विकेट कीपर के पीछे मारा. इस बार अच्छी फील्डिंग हो रही है. भले ही गेंद को नहीं पकड़ा होगा लेकिन चंद रन तो बचा है. गलती होती तो बिल्कुल निश्चित ही चंद रन ज्यादा चले जाते. आगे आगे बढ़ता बस को 13 पे 2 विकेट चले जा रहा है. इस बार सीधे बैट से इस बार सीधा प्रहार निकलता हुआ गेंद बॉलर टू बैक निकल रही है. जब तक गेंद को खिलाड़ी फील करते हैं फिर भी सिंगल बनेगा. और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन पे 2 विकेट चले जा रहे हैं. इस बार लेग के बाहर जाती गेंद देखा जाचा पर का. इस बार अंपायर बोल रही कि बैट बॉल है. बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है 15 पे 2 विकेट चले जा रहे. 15 धावा झाले. 2 खेळाडू बाद झाले. फुलटा गेंद इस बार ज्यादा ऊंचा खेलने की कोशिश. नीचे खिलाड़ी प्रतीक. क्या प्रतीक ने बहुत ही जबरदस्त कैच पकड़ा. वहां पर विकेट पे विकेट चले जा रही है. लगता बा और इस बार बहुत ही अच्छे अंदाज की गेंदबाजी यहां पर चल रही है. एका षटकामध्ये मॅच जिंकायला करायचे 24 धावा. 6 बॉल 25. 6 बॉल 25 धावा. 6 गेंदों में 25 चाहिए. 15 रन बने हैं. लगभग जीतने के लिए अभी भी 25 चाहिए.
मी परत विनंती करतो की टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, बॅटची टॉपरेज लागते, विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय, सिंगल धाव तिथे बनवली जाईल. गोलंदाजीला आलाय बॉलर लक्षुमान. बॅट्समनचं नाव सांगा. अभि इथं मात्र फलंदाजीला आपण आता स्ट्राईकला पाहतो. अभिला मात्र 4 मोठे फटके मारावे लागतील. 5 चेंडूमध्ये 24 धाबा करायच्यात, होऊ शकतात, करावं लागेल, तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागेल. इथं मात्र बॅटची टॉपरेज लागली आहे, पाहूया क्षेत्ररक्षक विकेट कीपर चेंडूवर जातोय. व्हॉट अ कॅच, आज के दिन का सबसे बढ़िया कॅच, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट कॅच इथं पकडली गेली आहे. आणि इथं मात्र वळसंग क्रिकेट संघाच्या प्रेक्षकांमध्ये दर्दी प्रेक्षक जे आलेले आहेत त्यांचे निश्चित सपोर्टर जे आहेत अतिशय आनंद एन्जॉय करताना आपण पाहतोय त्यांना. बॅट्समनचं नाव सांगा. ओम. स्पर्धेमध्ये 1 हाफ सिस्टीमचे मॅचेस असतील. जो संघ 2 सामने पराभवतील तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. एका दिवसामध्ये ज्या संघाला 2 सामने पराभवाचा सामना करेल तो स्पर्धेमध्ये बाहेर जाईल. आणि जो संघ सातत्याने मॅच जिंकेल तो संघ स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल जाण्याची शक्यता असेल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पाहतो 17 धाबा, 17 रन, 4 विकेट के नुकसान पे. अच्छी गेंद, फुल टॉस गेंद था, इस बार ऑन पे गेंद को मारा जा रहा, फिर से सिंगल, और ये खराब फील्डिंग, नतीजा गेंद बाउंड्री के बाहर जा के 4 रन मिलेंगे. और इसी 4 आणि ग्राउंड मध्ये जो फुटबॉलचा पोल आहे त्याला जर बॉल लागला तर तुम्हाला पळून धावा घ्यायचे. आतमध्ये जर बॉल थांबला तर पळून धावा काढायचे, हे लक्षात ठेवा. बाउंड्रीच्या आतमध्ये ते पोल आहे फुटबॉलचा, त्या फुटबॉलच्या अँगलला जर बॉल लागून जर आत थांबला तर तुम्हाला धावा पळून घ्यायचे, हे लक्षात ठेवा. इस बार गेंदबाजी करेंगे गेंद, उलटा चेंडू होता, याला मात्र ऑनसाइडला फटका मारला, जोरात फटका, वेगाने जातो चेंडू, सरळ बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. 4 धाबा बाळासाहेब वाघ यांच्या बॅटमधून निघतोय खणखणीत लागोपाठ दुसरा चौकार. आता मात्र शेवटचा चेंडू आणि धाबा करायच्यात 15 धाबा. आता शेवटचा चेंडू आणि धावा करायचे 15 धावा. 1 बॉल 15 रन चाहिए मैच जीतने के लिए. इस बार देख रहा फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए भी दे गेंद, शॉर्ट गेंदा इस बार स्टंप के ऊपर से गेंद डाल के बिल्कुल, और इसी के साथ ये मैच जीत रही है टीम. ए भैया, ए